मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे गुरुवार, आम्ही जिमला आलो आहे. आणि विशेष म्हणजे असं झालं आहे की आमची रात्री झोप नाही झाली. 5 वाजता लाईट गेली, 2 तासाने आली ती. पण तरी मला फ्रेश फ्रेश वाटतंय. त्यानं मोबाईल काल लवकर ठेवून दिला. एक रिझन होतं त्याचं, कारण मोबाईल घेऊन बसलं ना ते एकदम डोकं दुखतं. त्यामुळे अर्धा 1 तास आधीच झोपायच्या आधी मोबाईल ठेवायला पाहिजे, पण तसं होत नाही यार. काल मी केलं तसं फॉलो. लेट्स सी तसंच फॉलो होईल इथून पुढे. आणि त्याच्यात मी ब्लॉगसुद्धा एडिट नाही केला माझा. आज सकाळी करायचं आहे मला. मग कामं कधी होणार? कामं करून करणार मी. आय हॅव टू ॲडजस्ट एव्हरीथिंग. यू हॅव टू. आय हॅव टू. अदरवाइज यू विल बी हॅव्हिंग समथिंग फ्रॉम मी. बिग लिस्ट. नाही नाही, मी माझी कामं करून, ऑफिसची कामं करून, घरची कामं करून, ब्लॉग एडिट करून, इंस्टाचे रील बनवून सगळं असतं आपलं. ॲडव्हर्टिजमेंट. अरे भाई साहब, काय बाबा ॲडव्हर्टाइजमेंट करतात. आज मी केलं चेस्ट, बायसेप्स अँड ट्रायसेप, पण काही त्याचं फुटेज घेतलं नाही. मी विसरलो, प्रियांका नव्हती तेव्हा. प्रियांका करत होती झुंबा, तर मग मी फक्त स्ट्रेचिंगचं फुटेज घेतलं. घाम बघा, बऱ्याच दिवसातून एवढा घाम आलाय. मे बी उन्हाळा चालू आहे, ते एक रिझन असेल. तोच रिझन. पण चांगलं वर्कआउट झालं आज. तेच एक रिझन आहे. शिकली प्रियांका माझ्यासोबत राहून हळूहळू मराठी बोलायला. तेच एक रिझन आहे, बरोबर आहे. तर चला, आज आहे गुरुवार. मला वाटतं मी पण सोमवारी हाफ डे टाकतो, कारण सोमवारी होळी आहे आणि मंगळवार ते सुट्टीच आहे आपल्याला. अरे सोमवारी असं काही बोलायचं नाही, दुपारनंतर म्हणायचं नाही नाही, नॉट फिलिंग थोडंसं नाही. होळीच्या दिवशी नॉट फिलिंग वेल कोणी कसं ॲक्सेप्ट करेल. मी टाकते. नाही, तू टाक बाबा. मी टाकणार नॉट फिलिंग वेल. अदरवाइज ना पर्सनल वर्क, ड्यू टू पर्सनल वर्क आउट ऑफ. ड्यू टू होली सेलिब्रेशन टाकायचं ना. होली सेलिब्रेशन. गुड मॉर्निंग. मस्त. मित्रांनो, जिमवरून आलोय बघा. मी केळी आणि दूध घेऊन आलोय. काल चिक्कू शेक बनवला, आज बनाना चिक्कू शेक बनवू. आज नाही, आता डोसा आहे. डोसा आहे, थोडंसं खाईल मी. ते नका बनवू, हे संध्याकाळी. अंडे असतील मला. संध्याकाळी शेक वेक बर करा, बर बर, संध्याकाळी ठीक. plan करायचा. चालेल चालेल. आता चिक्कू मी सांगत होतो प्रियांकाला, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चिक्कू शेक. मित्रांनो, साक्षी आली. साक्षीचा इंटरव्ह्यू इथं. आम्ही इथं नाश्ता ब्रेकफास्ट करतोय. विवान जरा कुरकुर करतोय, कारण त्याचा अंगठा काल अडकलाय, थोडंसं सुजलंय. बाबा थोडंसं सुजलंय. ब्रेकफास्टमध्ये आहे डोसा आणि मी खाते अंडी आणि डोसा. दुखतंय का रे विवान तुझं? ब्लॉग लावलाय आमचा, तो बघतोय विवान टी व्हीवर. चला मित्रांनो, ऑफिसला जाऊयात आता. 2 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. जेवण करून जातोय आजकाल मी. बरं वाटतं जरा. थोडंसं काम करायचं, जेवण करायचं आणि जायचं ऑफिसला. मित्रांनो, मी आता ऑफिसला चाललो आहे आणि सोशल मीडियावर चोरी झाली. त्याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला आता सांगतो. आपल्यासोबतच झालं आहे, असं घडलं आहे
की मी सकाळी त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की ते JCBने दुकानांचे पुढं आलेला जो भाग आहे तो तोडला आहे, खराडीमधला आहे तो. आणि त्या व्हिडिओला 3 लाखाच्या वर व्ह्यूज गेले. इथं स्क्रीनशॉट बघा तुम्ही. आणि मी सकाळी असंच इंस्टाग्राम बघत होतो, तर सेम व्हिडिओ मला एका दुसऱ्या पेजवर दिसला, पुणे पल्स म्हणून. चांगलं पेज आहे, म्हणजे चांगलं म्हणजे त्यांचे फॉलोअर जास्त आहे. चांगलं वाईट याच्याबद्दल मी काही सांगत नाही आहे. तर तो स्क्रीनशॉट बघा इथं खाली. आणि विषय असा झाला की बाबा त्यांनी प्रॉपर आपलं प्रियांका प्रवीण व्लॉग्स मी नाव लिहिलं, ते इरेज केलं आहे. आणि मुद्दा असा आहे की बाबा आपलं चॅनल एवढं मोठं नाही की त्यांनी आपली परमिशन मागावी, असं तसं मी अशी अपेक्षाच करत नाही आहे. पण चला आपण एखाद्याचा व्हिडिओ कॉपी करतो तर ॲटलिस्ट क्रेडिट देतो ना खाली, की बाबा सोर्स फ्रॉम दिस व्हिडिओ टेकन फ्रॉम दिस चॅनल, दिस इंस्टाग्राम पेज, असं काहीतरी लिहितो आपण बाबा. तर मला ते थोडंसं काहीतरी विचित्र वाटलं बाबा. आपण एवढी मेहनत करतो, 1 मिनिटाचा व्हिडिओ बनायला आपल्याला 10 मिनिटाचं फुटेज घ्यावं लागतं मला, ह्या अँगलनी त्या अँगलनी, आणि कुठं जाऊन तो कट कट करून 1 मिनिटाचा व्हिडिओ बनतो. तर असं आहे. मला थोडंसं वेगळं वाटलं, विचित्र वाटलं की बाबा असं कॉपी पेस्ट करून मग त्यांनी काय 1 लाख फॉलोअर्स वाढवली की काय, मग हा प्रश्न उपस्थित होतो तिथं मित्रांनो. तर मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा ही चोरी झालेली आहे. हे काय असं व्हॉट्सअप स्टेटस नाही, हॅपी बर्थडेचा एखाद्या काढला स्क्रीनशॉट आणि आपल्याला लावला स्टेटसला. तर इन फ्युचरमध्ये काहीतरी होईल की बाबा ज्याच्यावरून आपण डाउनलोड करतोय त्याचा अप्रुव्हल लागेल, असं काहीतरी होईल. मोठी गोष्ट नाही आहे, पण ॲज अ कंटेंट क्रिएटर मी जॉब करतो. मग जॉब करून आपण असे व्हिडिओ बनवत असतो की काहीतरी व्हायरल जावं, काहीतरी फॉलोअर्स वाढावे, या आशेने थोडासा वेळ काढत असतो, आपण मेहनत करत असतो. आणि त्याला काय असं बरोबर नाही वाटत ना. मग काय होतं इथं की पुणे पल्स नावाचं एक पेज आहे, त्याचं बाबा 1 लाख फॉलोअर्स आहेत. मग लोक मग त्याच्यावर विश्वास ठेवणार, आपले काही कमी फॉलोअर्स आहेत, मग यांचे काय व्हिडिओ असणार भारी. तर असं होतं कुठेतरी. लहान लहान क्रिएटर आहेत ना, त्यांच्याबद्दल थोडंसं मला नाइंसाफी होती असं मला वाटतं. तर आहे असं काहीतरी मनातलं बोलून दाखवलं आहे मी. चला आता ऑफिसला जाऊ. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तर खाली कॉमेंट करा. जमलं तर त्या पुणे पल्सला टॅग करा की बाबा असं माहीत नाही की त्यांचं तेच काम आहे का काय, आय डोंट नो. चला, आपलं काम आहे व्हिडिओ क्रिएट करायचे. तुमच्या हातात आहे व्हायरल जाऊ द्यायचं का नाही. लेट्स सी. शिलो गाई झालंय आता मस्त एसीत बरं वाटतं जरा उन्हाचं. ऑफिसच्या जवळ आले मी. मित्रांनो चाललोय घरी आता. वाजलेले आहेत 6. चिकू चिकू शेक घ्यायचा तुला? विवान का तू? हे बघा मित्रांनो, जेवण करताय. जेवणामध्ये काय दिसत असेल तुम्हाला? चपाती, पनीरची भाजी, डाळ भात, आणि याच्यात काय स्वीट शिरा. तर पार्सल घेऊन आलो आम्ही, कारण विवान थोडासा आजारी आहे, स्वयंपाक नाही झाला. आता आम्ही जेवण करतोय. प्रियांका, आई, विवान पण जेवण करतोय. हे बघा. दाखवू नका, ते लक्ष केलं तुमच्याकडे राहिलं सगळं. चलो आता मी घेतो पनीर. आणि ही कोणती भाजी? सोयाबीन. वाव, प्रोटीनयुक्त भाज्या आहेत आज. सोयाबीन घेऊयात. येऊ बाळ खाते का पनीर? बाळा खा पनीर, खा. आम्ही जसं डीप करून खातो तसं तो विवान पण खातोय आता. चांगली भाजी दिली पनीरची. कशी आहे प्रियांका भाजी? टेस्टी ना. कुठून आणली? ते मेसमधून. कोणती मेस? ते किरण ब्युटी पार्लर आहे ना, त्याच्या समोर. अच्छा. मी खाली सांगून आली की आपण जेवायला नाही आहोत, तो पटापट रेडी व्हा, आपण जाऊया. आणि अनिकाला जातो होता पिक करून. मित्रांनो 11 वाजले. विवानला ताप आलेला आहे यार, तापच त्याचा उतरत नव्हता. मग मी काय केलं, ही 2 औषधं आहे ना नवीन आणले,
हे नाही कुठं ठेवले येस अच्छा एक कॅल्पोलिक आणले आणि अजून एक अँटीबायोटिक आहे. तर ते काय झालं जुने होते औषधं पण डॉक्टरने सांगितलं की एकदा औषध फोडलं ना ते परत यूज करायचं नाही. ते औषध पूर्ण तसंच होतं फक्त एकदाच वापरलं होतं आम्ही. तर तसंच असतं की बाबा ते काय नाही 40-50 रुपयाला एक बॉटल असते आणि एक तर काहीतरी 10 का 12 रुपयालाच. म्हटलं त्याला रिस्क नको घ्यायला. मग मी नवीन आणल्या 2 बॉटल आता जाऊन आणि जे डॉक्टरने सांगितले तेवढे ml देतो आहे आम्ही. ताप उतरत नाही आहे एवढं नाही आहे 100-101 आहे. दोन्ही पण दिलं नाही हां म्हणजे तेच तापाचं ना. बघू ताप कमी व्हायला पाहिजे. लेट सी. कुठून तरी जाऊन आलं ना विवानला तसंच होतं तापच येतो डायरेक्ट नाही तर उलट्या. ताप आला की त्याला उलटी होती सर्दी होती असं आहे. इम्युनिटी जरा कमी आहे त्याची. लेट सी काय करावं लागेल सांगा कॉमेंटमध्ये. भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. 11 वाजलेत. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर सी यू.